जाती धर्माचा वाद किती करावा? सत्तेमध्ये बसलेली माणसं सुद्धा, मंत्री सुद्धा जातीवाचक बोलतात. आपण गुप्ततेची आणि संविधानाची शपथ घेता. आज एक वेगळ्या प्रकारचा मुस्लिम समाज भयामध्ये गेलेला आहे. पूर्णपणाने या दडपशाहीच्या माध्यमातून नाराज आहे. ही मतं आम्हाला मिळणार नाही म्हटल्यानंतर मग या मताचं विभाजन करण्याचं एक षड्यंत्र रचलं जातं. ते षड्यंत्र आता जामखेडमध्ये सुरू आहे. विचार तुम्ही करायचा हो. तुम्हाला गुंड करणारे, दडपशाही करणारे, मटकेवाले, दादागिरीवाले पाहिजे का सर्वसामान्य लोकांसाठी? आम्ही आजीचा बटवा बघत होतो. रोहित दादांनी सांगितलं आमचा एक तो उमेदवार असा आहे त्याच्या पिशवीमध्ये फक्त असलेल्या लोकांचे प्रश्न असतात. एकदा या महाराष्ट्रामध्ये जामखेडचा इतिहास करून दाखवा. तो इतिहास असा असो, उद्या पैसे वाटले जाते, उद्या काही केलं जाईल, पण निकाल जेव्हा येईल तेव्हा तुतारी आणि मशालीचा निकाल इतिहास करून दाखवायचा प्रयत्न जामखेडकरांनी करा. आता मला तुम्ही सांगा, जी नावं मी या ठिकाणी घेतले याच्यामध्ये कुणी गुंड होतं का? ताबा गँग मधलं कुणी होतं का? याच्यामध्ये कुणी सावकारी करणारा व्यक्ती आहे का? हे कोण आहेत? हे तुमच्यातले काही लोक आहेत. मी तर तिथं काम करण्यासाठी आहेच, मी कुठे काय पळून जाणार नाही. पण माझ्यात आणि तुमच्या शहराच्या विषयासाठी चांगले नगरसेवक निवडून यावेत यासाठी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी प्रयत्न करायचे. जर हे साध्या कुटुंबातले असतील तर तुमच्या अडचणी त्यांना समजणार आहेत.